नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे ग्रीन टेम्पटेशन उन्हाळा स्पेशल। चला तर मग बघूया कसं करायचं ते। उन्हाळा आहे त्याच्यामुळे आपण कैरीचं पन्ह सतत पीत राहतो। आज त्याचाच एक प्रकार आपण करणार आहे। अशी हिरवी कंच कैरी घ्यायची आहे, ती अशी सोलून घ्यायची। ही कैरी अशी पूर्ण सोलून त्याच्या फोडी करून किंवा किसून त्यामध्ये 2 टीस्पून साखर टाकून आपण याला मिक्सर मधनं बारीक केलंय आणि हे असं मँगो सिरप हे असं तयार करून घेतलेलं आहे। ह्याचा आपल्याला यात वापर करायचा आहे। त्याचबरोबर हा 1 चमचा सब्जा आहे। हा मी पाव चमचा घेतलेला होता, त्याला मी भिजवलं आणि तो आता 1 चमचा मी घेतलेला आहे भिजलेला सब्जा। तसेच बर्फाचे बारीक चुरा करून घेतलेला आहे तुकड्यांचा, असा तुम्हाला दिसेल। आता आपण हे ग्रीन टेम्पटेशन करायला सुरुवात करूया। आता आपण एक ग्लास घेतलेला आहे। या ग्लासमध्ये 2 टेबलस्पून आपल्याला मँगो सिरप म्हणजे कच्च्या कैरीचं घट्टसर पन्ह कॉन्सन्ट्रेटेड पन्ह आपण घेतलेला आहे। आता यामध्ये हा आपला जो भिजवलेला 1 टीस्पूनचा जो सब्जा आहे तो यात घालूया। आता याच्यामध्ये मी हा 1 चमचा बर्फ घातलेला आहे। आता हे मी सोडा बॉटल ओपन करते आणि यामध्ये हा आपल्याला हे सोडा वॉटर यात घालायचं आहे। झालं आपलं ग्रीन टेम्पटेशन तयार। बघा हे किती सुंदर सिंपल आणि पिण्यासाठी तर फार सुंदर। 5 मिनिटात तयार। कोणी आलं आपल्याकडे त्यांना देण्यासाठी किंवा कधी कधी आपल्याला देखील पिण्यासाठी करायला अतिशय सुंदर असं पेय आपलं तयार आहे। तुम्ही पण हे पेय करून बघा। ग्रीन टेम्पटेशन त्याला नाव दिलेलं आहे। तुमचं कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी कळवा आणि मला सांगा तुमचं कसं झालं। हे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।